नमस्कार, मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। माफ करा, आज आपण खूप दिवसांनी भेटत आहोत। आज आपण ही स्पेशल रेसिपी बनवत आहोत आणि ह्या रेसिपीचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। हा मी पनीर घेतला आहे, त्या पनीरला आपण हाताने मॅश करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चीज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता। मी 1 क्यूब घेतला आहे। हा चीज आपण किसून ॲड केलेला आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ हा चवीनुसारच घ्यायचा आहे, कारण की चीज आहे तो सुद्धा खारट असतो। चिली फ्लेक्स म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत आणि हा मिश्रण सर्व छान एकजीव करून घेणार आहोत। सारणसुद्धा आपलं छान बनवून रेडी झालेला आहे आणि बाकीची तयारीसुद्धा आपण सर्व करून घेतलेली आहे। डोसा बनवण्याचा पीठ कसा तयार करायचा याचा व्हिडिओ मी अगोदरच चॅनल पेजवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन बघू शकता। आणि हा पीठ मी डोशाचा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे। हा मीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पिठामध्ये। गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे। आपण आता ह्या तव्याचा जो टेम्परेचर आहे तो मीडियम ठेवायचा आहे। तव्याला तेल न लावता हा आपण डोसा आधी असाच बनवून घेणार आहोत। तुम्हाला जेवढा मोठा आवडत असेल त्यानुसार तुम्ही साईज बनवू शकता। मी ही मीडियम साईज बनवलेली आहे। डोसा छान शेकला की आपण ह्याच्यावरती तेल सोडणार आहोत वरून। डोसा छान जाळीदार बनलेला आहे, वरून आपण 1 चम्मच तेल सोडूया। तेल सर्व बाजूने छान कव्हरअप करून घ्यायचं आहे आणि डोसा व्यवस्थित शेकवून घ्यायचा आहे। तुम्ही याच्यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता, मी विदाऊट झाकणचा हा शेकवून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती पुदिन्याची चटणी लावणार आहोत। या चटणीचा सुद्धा व्हिडिओ आपण चॅनल पेजवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। म्हणून हा मी व्हिडिओ इनडायरेक्ट बनवलेला आहे। आपण आता हा सारणवरती ॲड करणार आहोत। हा सारण तुम्हाला जेवढा आवडत असेल क्वांटिटी, म्हणजे पनीर आणि चीज आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता। सारण हा अर्ध्या डोशावरतीच पसरवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपण बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि हा आपण एक्स्ट्रा वरून सॉस ॲड करत आहोत। तुम्ही हा सॉस डोशाला सुद्धा लावू शकता, जसं आपण पुदिन्याची चटणी लावून घेतली त्या प्रकारे। हा डोसा आपण आता फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याला छान शेकवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता तो पूर्ण व्यवस्थित शेकलेला आहे आणि हा आपण जेव्हा सारण भरल्यानंतरही तो 2 मिनिटे छान शेकवून घ्यायचा आहे। दुसरा डोसासुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे। हा डोसा आपण थोडासा मोठा साईजमध्ये बनवलेला आहे। बनवण्याची पद्धत सेम आहे। मस्त छान जाळीदार डोसे बनतात। तुम्ही जर या पद्धतीने पीठ बनवलात तर पीठ कसा बनवायचा तर तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। वरून तेल ॲड करूया। तेल छान कव्हरअप करून घेतलेला आहे सर्व बाजूने। याला सुद्धा आपण सेम प्रोसिजर पुदिन्याची चटणी लावून घेऊया आणि याच्यावरती आपण आता टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे। या पद्धतीने सुद्धा तुम्ही टोमॅटो सॉस ॲड करून घेऊ शकता। चीज आणि पनीरचं सारण, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि हा सुद्धा डोसा फोल्ड करून तो छान 2 मिनिटं शेकवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत। ही रेसिपी खूपच अप्रतिम आहे आणि पौष्टिकसुद्धा। एकदा घरी नक्की बनवून बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओमध्ये कमेंट कराल तेव्हा ह्या रेसिपीचं नाव काय ठेवायचं ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन रेसिपी घेऊन।